या व्हिडिओमध्ये आपण 3x3 मॅट्रायसेसचे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट करणार आहे. मीन्स टू फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ 3x3 मॅट्रायसेस. यामध्ये नोट फर्स्ट 3x3 मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए आय जे 3x3. याला जर आपण एक्सपांड केलं तर ए इज इक्वल टू याचे एलिमेंट येतील A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 अँड A33 म्हणजे टोटल 9 एलिमेंट येणार आहे. 3x3 मॅट्रिक्स हा या फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो. कोफॅक्टर्स ऑफ ए आय जे यासाठी आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे. कॅपिटल ए आय जे इज इक्वल टू -1 रेस टू आय प्लस जे एम इंटू आय जे, वेअर एम आय जे दॅट इज द मायनर्स ऑफ द एलिमेंट ए आय जे. या फॉर्म्युलेचा यूज करून आपण कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट फाइंड आउट करणार आहे. दिलेल्या मॅट्रिक्सचे कोफॅक्टर्स बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट. चला तर मग पाहूया फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 1, फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ 3x3 मॅट्रिक्स. एक मॅट्रिक्स दिलेला आहे. हिअर लेट गिवन मॅट्रिक्स कॅपिटल ए इज इक्वल टू 1, -1, 2, -2, 3, 5, -2, 0, -1. दिलेल्या मॅट्रिक्सला कॅपिटल ए नाव देऊया. नाव मायनर्स ऑफ एलिमेंट ए आय जे, सुरुवातीला मायनर्स फाइंड आउट करूयात, अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट ए आय जे. कोफॅक्टर साठी फॉर्म्युला आहे कॅपिटल ए आय जे इज इक्वल टू -1 रेस टू आय प्लस जे इंटू एम आय जे. कोफॅक्टर साठी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. नाव फर्स्ट M11 मायनर ऑफ एलिमेंट A11, म्हणजे आपल्याला ह्या 1 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी नोटेशन वापरणार आहे आपण M11. मायनर ऑफ 1 फाइंड आउट करायचा असेल फर्स्ट एलिमेंट, तर या केसमध्ये हा जो काय 1 आहे या 1 चा रो आणि कॉलम कट करायचा आहे. राहिलेल्या 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे डिटरमिनंट 3, 5, 0, -1 ला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 3 इंटू -1 -3, मिडलला मायनस साईन, 0 इंटू 5 0, परत त्याला सिम्प्लिफाय करा, हा येतो -3. सेम मायनर ऑफ एलिमेंट 1, 2 म्हणजे या सेकंड एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा आहे. आता यामध्ये सेकंड एलिमेंट काय -2, म्हणजे फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट -1 चा आपल्याला मायनर फाइंड आउट करायचा. त्यासाठी नोटेशन आहे कॅपिटल M12. परत हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम कट करायचा आहे. राहिलेल्या ह्या 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा, म्हणजे -2, 5, -2, 5, -2, -1, -2, -1 is equal to -2 into -1 that is +2, मिडल ला मायनस साइन, -2 into 5 that is -10. परत त्याला सिम्प्लिफाय करा, हे मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे हा येतो 12. M13 इज इक्वल टू M13 म्हणजे ह्या 2 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. त्यामध्ये फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम आपल्याला डिलीट करायचा आहे. फर्स्ट आणि जर थर्ड कॉलम मी डिलीट केला तर यामध्ये 4 एलिमेंट राहतात, -2, 3, -2 आणि 0. त्याला सिम्प्लिफाय करा, हा 2/2 डिटरमिनंट आहे. -2 इंटू 0 0 येतो, मिडलला मायनस साइन, -2 इंटू 3 -6, ओके, हा येतो -6. मग मायनस मायनस काय होईल, +6 होऊन जाईल. नंतर नेक्स्ट मायनर M21. M21 म्हणजे आपल्याला या -2 चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. या -2 चा मायनर म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मधला. यामध्ये परत आपल्याला सेकंड रो कट करायचा आहे आणि फर्स्ट कॉलम कट करायचा आहे. यामध्ये 4 एलिमेंट राहतात, -1, 2, 0 आणि -1. फर्स्ट एलिमेंट -1, 2 आणि 0, -1. हा 2/2 डिटरमिनंट येतो आपल्याला सॉल्व्ह करता. हा येईल -1 इंटू -1 दॅट इज 1, -0 इज इक्वल टू 1. Similarly, next minor that is M22. M22 means minor of these three.
या 3चा मायनर फाइंड आउट करायचा. परत सेम प्रोसेस, सेकंड रो आणि सेकंड कॉलम जर मी डिलीट केला तर यामध्ये 4 एलिमेंट राहतात, कॉर्नरचे एलिमेंट 1, 2. डिटरमिनंट ऑफ 1, 2, -2 आणि -1. याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर हा येतो -1, मिडलला मायनस साईन, दॅट इज द -4. मीन्स दॅट इज इक्वल्स टू -1 + 4 दॅट इज इक्वल्स टू 3. परत सेम प्रोसेस M23. M23 म्हणजे या 5चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. परत यामध्ये जर मला या 5चा मायनर फाइंड आउट करायचा असेल तर मी परत सेम प्रोसेस यूज करणार, सेकंड रो आणि थर्ड कॉलम डिलीट करायचा. म्हणजे हा 5 सेकंड रो आणि थर्ड कॉलम मध्ये येतो, म्हणून आपण सेकंड रो आणि थर्ड कॉलम डिलीट करतो. राहिलेले 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा. राहिलेले 4 एलिमेंट म्हणजे 1 आणि -1. 1, -1, -2, 0, -2, 0. परत त्याला सिम्प्लिफाय करूया. म्हणजे आहे तो 0, 1 इंटू 0 मायनस -2 इंटू -1 दॅट इज द +2. मीन्स दॅट इज इक्वल्स टू -2. फायनल आन्सर येईल -2. नेक्स्ट एलिमेंट दॅट इज M31 मीन्स नेक्स्ट मायनर M31. म्हणजे आपल्याला या -2चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. या -2चा म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम मधला. परत सेम थर्ड रो कट करायचा आहे, फर्स्ट कॉलम कट करायचा आहे. राहिलेले 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा येतो -1, 2, 3, 5. याला सिम्प्लिफाय करूया. -1 इंटू 5 दॅट इज -5, मिडलला मायनस साईन, 3 इंटू 2 6 मीन्स दॅट इज इक्वल्स टू -11. नेक्स्ट M32, the minor of next element, minor of this 0. परत सेम थर्ड रो अँड सेकंड कॉलम कट करावं लागेल. यामध्ये राहिलेले एलिमेंट 1, 2, -2 अँड 5. तर त्याला सिम्प्लिफाय करूया. जे आहे तो 5 -4 मीन्स दॅट इज इक्वल्स टू 5 + 4 मीन्स दॅट इज इक्वल्स टू 9. म्हणजे मायनर ऑफ 2 एलिमेंटचा काय येतो, 9 येतो. अँड लास्ट वन दॅट इज मायनर ऑफ 3 मायनर ऑफ 3 म्हणजे आपल्याला मायनर ऑफ -1चा फाइंड आउट करायचा. ह्या -1चा फाइंड आउट करायचा असेल तर परत थर्ड रो आणि थर्ड कॉलम डिलीट करायचा. राहिलेले 4 एलिमेंटचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचा. म्हणजे 1, -1, -2 अँड 3. याला परत सिम्प्लिफाय केलं तर येतो 1 इंटू 3 दॅट इज 3 मायनस -2 इंटू -1 दॅट इज द 2 मीन्स दॅट इज इक्वल्स टू 1. हे झाले मायनर. आता यावरून को फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. या फॉर्म्युलेचा यूज जर केला तर A11 हा एलिमेंट येतो -3 येतो. M11 हा -3 आहे. यासाठी फॉर्म्युला आहे +M11. को फॅक्टरसाठी फॉर्म्युला आहे A11 इज इक्वल टू +M11 इज इक्वल टू M11 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली ते येते -3. इथे -3 ॲज इट इज यूज करायची. नंतर नेक्स्ट को फॅक्टर दॅट इज A12. यासाठी फॉर्म्युला, यामध्ये जर आय आणि जे चे व्हॅल्यू पुट केल्या, आय इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, यामध्ये पुट केलं तर 1 + 2 दॅट इज 3, -1चा पॉवर 3 हा -1 येतो. म्हणजे मायनस इंटू M12 येईल, -M12 येतो. आपण मायनर 12 फाइंड आउट केलेला आहे. M12 ची व्हॅल्यू 12 येते आणि हे मायनस साईन म्हणजे हा येतो -12 येतो. नेक्स्ट को फॅक्टर ऑफ नेक्स्ट एलिमेंट दॅट इज 1, 3 मी से दॅट इज इक्वल्स टू. परत यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा 1, 3 म्हणजे आय ची व्हॅल्यू 1 पुट करायची, जे ची व्हॅल्यू 3, 1 + 3 4 येतो. म्हणजे -1चा पॉवर 4 केलं तर हा पॉझिटिव्ह येतो. म्हणजे हा येईल +M13. मायनर 13 फाइंड आउट केलेला आहे. मायनर 13 हा 6 येतो. मग 6 इंटू प्लस साईन दॅट इज द 6 येईल. नेक्स्ट को फॅक्टर A21 इज इक्वल टू, तर 2 + 1 3 येतो म्हणजे ते मायनस येईल. नंतर M21 येईल, हे मायनस साईन ॲज इट इज. M21 ची व्हॅल्यू 1 येते म्हणजे -1 येईल को फॅक्टर. नेक्स्ट को फॅक्टर ऑफ नेक्स्ट एलिमेंट दॅट इज A22 दॅट इज इक्वल्स टू, 2 + 2 4 येतो, 4 आल्यामुळे प्लस येईल है ना. पॉवर जर -1चा पॉवर जर इवन नंबर येत असेल तर +1 देतो. म्हणजे +M22 येईल. M22 फाइंड आउट केलेलं आहे. M22 ची व्हॅल्यू 3 आलेली म्हणजे हा +3 येतो. नेक्स्ट A23. A23 2 + 3
फाईव्ह येतो ऑड नंबर, म्हणजे ऑड नंबर असेल तर मायनस यूज करायचा. M23, M23 ची व्हॅल्यू -2 आहे, हिने मायनस आहे म्हणजे मायनस ऑफ -2 दॅट इज इक्वल्स टू +2a. नेक्स्ट A31, A31 साठी परत आहे येतो 3 + 1 4 म्हणजे इवन नंबर येते म्हणजे +M31 इज इक्वल टू M31 ची व्हॅल्यू मायनस येते म्हणजे आहे तो -11. A32 दॅट इज द -M32 दॅट इज इक्वल्स टू M32 ची व्हॅल्यू 2 येते, M32 ची व्हॅल्यू 9 येते म्हणजे आहे तो -9. अँड लास्ट A33, 3 + 3 6 म्हणजे +M33 यूज करायचं. नंतर M33 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे हा लास्टला 1 आहे. अशा प्रकारे मायनर आणि को फॅक्टर आपण फाइंड आउट करू शकतो. किंवा शॉर्टकट आपण असं पण लक्षात ठेवू शकतो. फर्स्ट को फॅक्टरसाठी प्लस साइन यूज करायचं म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, म्हणजे हे 3/3 मॅट्रिक्स असेल तर अल्टरनेट साइन यूज करायचं को फॅक्टरसाठी. फर्स्ट याला प्लस द्यायचं, नंतर मायनस, नंतर प्लस मायनस प्लस मायनस. या प्रकारे तुम्ही मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करू शकता 3/3 मॅट्रिक्स गिवन असेल त्या एक्झाम्पलमध्ये. सिमिलरली मायनर आणि को फॅक्टर हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. यामध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता ए गिवन आहे, याचे मायनर फाइंड आउट केलेले. मायनर कसे फाइंड आउट करायची माहिती तुम्हाला आता. मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट केलेली हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून चेक करू शकता. याचे मायनर्स दिलेले आणि को फॅक्टर दिलेले, अल्टरनेट साइन आपल्याला चेंज करायचे. थँक्यू.